तर नमस्कार मंडळी. बघितला काय हत्यार कसला आहे? सकाळ सकाळी कामावर जाताना आदमापुरात निंडोरीपर्यंत असं संघ पळालतं. मला पण पुढे लावून देतात आणि आपण पण जायचं नव्हतं. बहुतेक व्हिडिओ द्यायचा होता त्याला पण. तर हे काय मला कळलं नाही बाबा. एक नंबर असलेला रस्ता असं फोडतात आणि नवीन चांगलं त्यावर रस्ता बांधतात. बहुतेक मला वाटतं ह्यांच्याकडे कामं नसतील दुसरे. एकच रस्ता आयुष्यभर करत राहायचा सचिन टिचकुलेसारखं त्या. तर काय सांगू तुम्हासनी, ऑफिसचं पण नियम लय कडक. शार्प 9:30ला हजर पाहिजे. 1 मिनिट जरी पुढे गेला तरी हाल्फ डे. हां, पण आम्ही पण सुट्टी देतोय व्हय. 9:30च्या आधी हजर होऊन असं थाटात चहा पीत राहायचं, की साहेबांनी म्हटलं पाहिजे, "किल्ल्याच घे तुझ्याकडे." आता ट्रेनिंग झाले म्हटल्यानंतर आज फिरायचं होतं इकडे-तिकडे आणि कशा फायल्या मारतात हे बघायचं होतं. आता हे 2 दादा माझ्या आधीपासून होतात म्हटल्यावर ह्यांच्यावर फिरायला लावून दिलं आणि बघायला सांगितलं कसं करतात ते. आता मागच्याच व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे कोल्हापुरात जर कुणाला लोन बिझनेस पाहिजे असलं तर सांगा म्हटलं. हे 25-30 जणांचा मेसेज. हे भावांचं असं प्रेम बघून मन भरून सांडलं माझं. यांची पण अशी लगेच प्रोसेस केली आणि आजच्याच टाइमदिवशी लोन दिलं. तर गांधीनगरमध्ये आलता म्हटल्यावर इथं जेवायचं म्हटलं. हे हॉटेलपेक्षा हे लय बरं पडते. तर पायतान म्हटलं की कोल्हापूरकराला असं वाटतंय कधी एकदा ते पायात घालतोय आणि समोरच्याला म्हणतोय, "पायतान म्हटलंच काय?" मग म्हटलं भावाला तटवायचं नाही. टामदिशी लोन देऊन टाकलं आणि तिथनं जे 5:30ला किक मारली ते म्हटलं इकडं-तिकडं बघायचंच नाही. थेट घरला जायचं. पण वातावरण असलं खतरनाक झालतं का नाही, विषयच हार्ड. चला येतो मग आता.